आपल्या धर्मगुरूविषयी रामगिरी महाराज यांनी अपशब्द वापरले आणि त्यामुळे इम्तियाज जलील आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह तिरंगा रॅली घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. आपल्यासोबत रामगिरी महाराज आहेत. काय प्रतिक्रिया आहे? इम्तियाज जलील मोर्चा काढतायत यावरची. आता हे राजकीय लोक राजकारण करायला पाहतात. आता खासदारकीला पडले, आमदारकीला उभं राहायचे त्यांना, आणि मग ज्या राजकारण करणाऱ्या लोकांना असे काहीतरी मुद्दे लागतात. वास्तविक तसं काही नाही आहेत. आणि आम्ही जे बोललेलो आहोत तर तो इतिहास आहेत जे लिखित आहेत. आणि माझं मत आहे की त्यांनी अशा प्रकारचे आंदोलन करण्यापेक्षा जे काही आम्ही मत मांडलेलं आहेत ते चुकीचं आहे असं त्यांनी सिद्ध करावं आणि त्यांनी मान्य करावं काय असेल ते. अजूनही तुमच्या वक्तव्यावर ठामा? नाही, वक्तव्य तर आहे, ठामच आहे आम्ही आमच्या वक्तव्यावर, काही विषय नाही. पण यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती जमाव गेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या धर्मगुरूविषयी बोलण्याचा अधिकार तुम्हाला कुठून आहे? नाही, आम्हाला संविधानाने अधिकार दिलेले आहेत. कोणाचे धर्मगुरू किंवा कोणाचा हा विषय नाही आहे. वस्तुस्थिती जो अन्याय अत्याचार घडतोय त्या विषयावर आपण बोलू नये का? बांगलादेशामध्ये जो अत्याचार घडला आणि विषय काय आहे की आम्ही त्या विषयावर बोलत होतो, तो विषय बाजूला झाला आणि त्या विषयाला अनुसरून बोलताना एक उदाहरण म्हणून आम्ही ते सांगितलं की आज समजा तुम्ही एक कोणत्या धर्माचे आता मला माहीत नाही आणि माहिती करण्याची आवश्यकता नाही आहे, पण तुम्ही एक माणूस आहात, मी एक माणूस आहे. आपला माणुसकी धर्म आपल्याला काय सांगतो, माणुसकी धर्म काय सांगतो त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी बोललो की एखादा समजा मनुष्य आहे की समजा तुम्ही व्यक्ती आहात की तुमची 6 वर्षाची मुलगी आहे, तुम्ही एखाद्या 50 वर्षाच्या व्यक्तीला द्याल का? तुमचा मानवता धर्म तो काय काय सांगतो, बस एवढंच आम्ही सांगितलं. मग त्यामध्ये आता त्यांनी मन दुखवून घेणं काही कारण नाही. किंवा आम्ही चुकीचं बोलतोय हे त्यांनी सिद्ध करावं. तुम्ही समोरासमोर जायला तयार आहात? नाही, आला प्रसंग तर काय हरकत नाही. तुमच्यावरती 60 गुन्हे दाखल झालेत. उद्या 60-70 गुन्हे दाखल झालेत. उद्या सरकारने कारवाई केली तर त्याला सामोरं जायला तयार आहात? हो, काय हरकत नाही. माझा संविधानावर विश्वास आहे, माझा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि मला तर असं काही वाटत नाही आहे की आपण असं काही कायद्याच्या दृष्टिकोनातून काही चुकीचं बोललो आहे असं. पण एवढं असूनही कायद्यानुसार जे घडेल ती तयारी आहे आमची. तुमचं वक्तव्य चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, आमचं वक्तव्य कुठे चुकीचं आहे असं आम्हाला वाटत नाही. कारण जे आम्ही बोललेलो ते वस्तुस्थितीला धरून बोललेलो आहोत आणि जे सत्य आहे ते बोललेलो आहोत. फक्त विषय आहे की विचाराची लढत ही विचाराने असली पाहिजे. आम्ही जे विचार मांडलेले आहेत ते विचार चुकीचे कसे हे तुम्ही समस्यापुढे मांडलं पाहिजे. आणि असं मांडण्याकरता आजपर्यंत कोणी आलं नाही. महिना होऊन गेला त्या गोष्टीला. फक्त याचे रस्त्यावर उतरणं हे काही योग्य नाही आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आपल्या वक्तव्यामुळे, याचा कधी खेद वाटतो? नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आमच्यामुळे निर्माण झालेलाच नाही आहेत हे. आणि आमचा कुठल्या धर्माला विरोधच नाही आहेत. हा अराजक तत्वाला विरोध आहेत. आणि हे अराजक तत्व कुठून निर्माण होतात, त्यांना कोणाकडून प्रेरणा मिळते, अशा प्रकारे इतिहासामध्ये जे काही उदाहरणं आहेत ते उदाहरणं एक विश्लेषण म्हणून आम्ही सांगितलेले आहेत. आणि त्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश तो नाही. कारण 1.5 तासाच्या प्रवचनामध्ये कुठलाही तो विषय आम्ही घेतला किंवा 7 दिवसाचे प्रवचन आहेत, कुठं तो विषय नाही आहेत. तो विषय असण्याचं काही कारणही नाही. फक्त हा 1-1.5 मिनिटाची क्लिप बाहेर काढून आणि हे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, ते राजकारण केलं गेलं. तो विषय आमच्या डोक्यात नव्हता आणि आजही नाही आहे. एक शेवटचा प्रश्न असा आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे काही जे धर्मप्रचारक आहेत त्यांनी एखादा शेर म्हटला तर त्यांना 1 वर्षाची जेल होते. मात्र धर्माविषयी अशा पद्धतीने बोलून आपल्यावरती कारवाई करत नाहीत. उलट मुख्यमंत्री येऊन आपल्याला इथं येऊन संरक्षण देतात. नाही, कोणी शेर म्हटल्यावर कोणी कारवाई झाली असं मला तर काही असून जाणवलं नाही. आता ते मागं ते अकबरून जो ओवीसी होते त्यांनी काय बयान दिलं होतं की 15 मिनिट पोलीस हटवा. पण एवढं भयानक त्यांनी बयान दिलं तरी त्यांना कुठे अटक झाली. शेवटी ज्याचं त्याचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि कायद्याने त्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि आता कोणी मन दुखून घेत असेल त्याला आपण काय करणार आहेत? वास्तविक जे आहेत ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. इम्तियाज जलीलचा मोर्चा म्हणजे तुमच्या मते काय? नाही, मोर्चामध्ये राजकारण आहे. खासदारकीला पडले, आता आमदारकीला उभं राहायचं आणि मग काहीतरी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. पण दोन्ही बाजूनं, आपल्या बाजूनं असेल किंवा इम्तियाज जलील यांच्या बाजूने असेल, काही चुका होत आहेत वाटतं? नाही, आता बरं का, आम्हाला कोणाबद्दल काही बोलण्याचं काही कारण नाही आहे. फक्त आम्ही जो विषय मांडलेला आहे ह्या अराजकतेच्या विरोधात आम्ही मांडलेला आहे आणि अराजकतेच्या आजही आम्ही विरोधात आहोत. कुठल्याही धर्माच्या आम्ही विरोधात नाही आहेत. प्रत्येक धर्मामध्ये चांगले लोक असतात, वाईट लोक असतात. उलट त्यामध्ये काही चुका असतील तर उलट त्यांच्याच धर्मगुरूंनी समोर आलं पाहिजे आणि ज्या काही
जसं हिंदू धर्मामध्ये सुद्धा काही कुप्रथा होत्या, हिंदू धर्माच्याच लोकांनी पुढे येऊन त्या कुप्रथा नष्ट केल्या, तशा प्रत्येक धर्मामध्ये असणाऱ्या ज्या काही कुप्रथा आहेत तर त्यांच्याच विचारवंतांनी एकत्रित येऊन त्या नष्ट केल्या पाहिजे, म्हणजे हा प्रश्न निर्माण होणार नाही. शेवट पुन्हा एकदा विचारतो, अजूनही तुमच्या वक्तव्यावर ठाम आहे, तिसऱ्यांदा विचारतो. फक्त ठाम आहे. धन्यवाद. हे होते रामगिरी महाराज आणि त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावर जो आज मुंबईमध्ये मोर्चा निघतो आहे त्यावरची त्यांची ही प्रतिक्रिया आहे. इम्तियाज जलील हे राजकारण करतायत, त्यांना आमदारकी लढायचे आणि त्यामुळे हा मोर्चा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.